तर आपल्या श्रोत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज आपण पहिल्या अध्यायाकडे वळणार आहोत. हो, पहिला अध्याय, जो पाया आहे म्हणायला हरकत नाही. बरोबर. यात मंगलाचरण आहे, ग्रंथकर्त्याची ओळख आहे आणि एका भक्ताची खूप हृदयस्पर्शी कथा आहे. सुरुवात करूया का? नक्कीच. श्री गुरुचरित्राचा आरंभच खूप महत्वाचा आहे. पहिला अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाची दिशा ठरवणारा. हो, हा फक्त प्रारंभ नाहीये, तर साधकाला तयार करणारा एक विधी आहे असं म्हणता येईल. अगदी. मानसिक आणि आध्यात्मिक तयारी. तर मग ही सुरुवात होते मंगलाचरणाने. म्हणजे श्री गणेश, देवी सरस्वती, मग त्रिमूर्ती, दत्तगुरू अनेकांना वंदन केलेलं दिसतं. एरवी आपण शुभकार्याआधी देवांना नमस्कार करतोच, पण इथे या ग्रंथाच्या संदर्भात याचं काही विशेष महत्त्व आहे का? आणि हा क्रम गणेश आधी मग सरस्वती असं का? खूप छान मुद्दा मांडलात. मंगलाचरण म्हणजे काय, तर केवळ एक उपचार नाहीये तो. ते कार्याला मिळणारे एक प्रकारचं संरक्षण आहे, आशीर्वाद आहे. अच्छा. ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर यांना माहीत आहे की ते काहीतरी खूप मोठं, खूप पवित्र कार्य करत आहेत. म्हणजे हे काही फक्त स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्यासारखं नाही. बरोबर. म्हणून ते पहिले बंधन करतात विघ्नहर्त्या गणेशाला. गणेश म्हणजे बुद्धीचा दाता, 14 विद्या, 64 कलांचा स्वामी. कोणतंही काम अडथळ्यांशिवाय पार पडावं यासाठी गणेशाची कृपा लागतेच. हो ना. त्याच्या स्मरणाने सुरुवात केली की लेखनात, कार्यात विघ्न येत नाहीत अशी एक श्रद्धा आहे. आणि गणपतीनंतर लगेच सरस्वती देवी, विद्येची देवता. सरस्वती, त्यांच्या नावातच सरस्वती आहे. त्यामुळे ग्रंथकर्त्याला देवी सरस्वतीबद्दल एक विशेष आदर, एक जिव्हाळा आहे. त्यांनी ते नमूद पण केलंय. अच्छा. त्यांच्या कृपेनेच योग्य शब्द, योग्य भाव कागदावर उतरतील हा विश्वास. गणेश, सरस्वती, यानंतर मग त्रिमूर्ती, दत्तगुरू आणि इतरांनाही नमन आहे. म्हणजे हा क्रम पण महत्वाचा वाटतोय. हो, क्रम पण अर्थपूर्ण आहे. गणेश आणि सरस्वती झाले ज्ञान आणि बुद्धीसाठी. मग येतात सृष्टीचे आधारस्तंभ, ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रिमूर्ती. निर्मिती, पालन, संहार. बरोबर. कारण गुरुतत्व जे आहे ते या तिन्ही शक्तींच्या पलीकडचं आहे, पण तरीही त्यांना सामावून घेतं. आणि मग येतात साक्षात गुरुस्वरूप भगवान दत्तात्रेय, जे त्रिमूर्तींचे एकत्रित रूप मानले जातात. अगदी. आणि याच दत्त परंपरेतले आपले श्री नृसिंह सरस्वती. मग त्यानंतर देवगण, सिद्ध, ऋषी, मुनी. इतकंच नाही तर व्यास, वाल्मिकी, कालिदासांसारख्या कवींनाही वंदन केलंय. म्हणजे खूप व्यापक दृष्टी आहे ग्रंथकर्त्याची. हो, आणि विनम्रता पण दिसते. ते फक्त एका देवतेची नाहीये, तर संपूर्ण दैवी आणि ज्ञानी परंपरेची कृपा मागतायत. हे मंगलाचरण म्हणजे एक प्रकारे या ग्रंथाला लाभलेलं सामूहिक दैवी अधिष्ठान आहे. खरंच हे खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. केवळ नावांची यादी नाहीये ही. प्रत्येक वंदनामागे एक श्रद्धा आहे. अगदी. आणि याच श्रद्धेचा धागा पुढे नेतो. ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर यांनी स्वतःच्या वंशावळीची माहिती दिली आहे पहिल्याच अध्यायात. हे फक्त स्वतःची ओळख म्हणून, की यामागं अजून काही कारण आहे? कारण आहे, नक्कीच आहे. ओळख तर आहेच, पण त्याहून महत्वाचं काय तर आपल्या घराण्याची गुरुभक्ती आणि हे ग्रंथलेखन हे काही उगाच नाहीये. यामागे दैवी संकेत आहे हे स्पष्ट करणं. अच्छा. सरस्वती गंगाधर सांगतात की ते अपस्तंभ शाखेचे आणि कौंडिन्य गोत्राचे आहेत. त्यांचे मूळ पुरुष सायनदेव, आडनाव साखरे होतं त्यांचं. ते श्रीगुरूंचे समकालीन होते आणि मोठे भक्त होते. हो, सायनदेवांचा उल्लेख पुढे येतो खूप. बरोबर. मग सायनदेवांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराव आणि त्यांचे पुत्र गंगाधर. हे ग्रंथकर्त्याचे वडील. आणि आईचं नाव चंपा, त्या आश्वालायन शाखेच्या काश्यप गोत्राच्या. आणि त्यांनी स्वतःच्या नावापुढे सरस्वती हे जोडलंय. सरस्वती गंगाधर याचं काय महत्त्व आहे? हे फक्त नाव नाहीये, हे त्यांच्या घराण्यावर असलेली श्री नृसिंह सरस्वतींची कृपा आणि विद्या यांचं प्रतीक आहे. त्यांचे पूर्वज म्हणजे सायनदेव, नागनाथ यांना गुरूंचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता, कृपा मिळाली होती. म्हणजे पिढीजात गुरुभक्ती. अगदी. आणि सरस्वती गंगाधरांची तर पक्की श्रद्धा आहे की हे गुरुचरित्र लिहिण्याची प्रेरणा किंबहुना आज्ञाच त्यांना स्वतः श्री नृसिंह सरस्वतींकडून मिळाली आहे. त्यामुळे ही वंशावळ म्हणजे केवळ कुटुंबाचा इतिहास नाही, तर त्यांच्या घराण्याच्या गुरुनिष्ठेची आणि या ग्रंथलेखनाच्या दैवी अधिकाराची साक्षी येते.
म्हणजे मी हे माझ्या बुद्धीले नाही तर गुरूंच्या आज्ञेने लिहितोय हे त्यांना सांगायचंय. बरोबर. हे सांगून ते ग्रंथाची विश्वसनीयता आणि त्याचं पावित्र्य अधोरेखित करत आहेत. म्हणजे हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारे गुरूंच्या कृपेचाच आविष्कार आहे असं त्यांना वाटतं. आणि याच भावनेतून पुढे असंही म्हटलंय की या गुरुचरित्राचं पठण किंवा श्रवण केलं तर खूप लाभ होतात. हे ऐकताना थोडं वाटतं की एका ग्रंथाच्या पठनाने इतकं कसं, काय लाभ सांगितलेत नेमके? हो, ग्रंथकर्ता अगदी खात्रीने सांगतात हे. ते म्हणतात की ज्या घरात श्री गुरुचरित्राचं नित्य पठण होतं, म्हणजे रोज, नियमितपणे, आणि नुसतं पठण नाही तर प्रेमपूर्वक, श्रद्धेने किंवा श्रवण केलं जातं, हो. तर त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. आता लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, नाही, समृद्धी, समाधान. अगदी. ऐश्वर्य, समृद्धी, समाधान, भक्तांच्या मनातल्या चांगल्या इच्छा म्हणजे मनोरथ ते पूर्ण होतात. आयुष्यातली दुःख, चिंता, आजारपण, संकट यांचं निवारण होतं आणि घरात सुखशांती नांदते. हे फक्त भौतिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शांती पण यात आहे. नक्कीच, दोन्ही आहे. आणि श्री क्षेत्र गाणगापूरचा उल्लेख पण येतो इथेच. तो महत्वाचा वाटतो. खूपच महत्वाचा. गाणगापूर म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींचं मुख्य लीला क्षेत्र आणि असं मानलं जातं की देह ठेवल्यानंतरही त्यांचं वास्तव्य तिथेच आहे. जागृत स्थान आहे ते. तिथे त्यांच्या निर्गुण पादुका आहेत. हो. ग्रंथकर्ता सांगतात की तिथे केलेली सेवा, आराधना लवकर फळते, कारण ते गुरूंचं प्रत्यक्ष सान्निध्य असलेलं ठिकाण आहे. त्यामुळे पठणाबरोबरच त्या क्षेत्राचं महात्म्य सांगून श्रद्धेला अजून बळ मिळतं. ग्रंथाचं महात्म्य आणि लेखकाची भूमिका स्पष्ट झाली. आता कथा सुरू होते. एका भक्ताच्या अनुभवातून गुरुमहिमा उलगडतो. नामधारक नावाच्या भक्ताची गोष्ट येते. कोण होता हा नामधारक आणि त्याची अवस्था काय होती, कशासाठी तळमळत होता तो? नामधारक नावाप्रमाणेच गुरूंनी दिलेल्या नामाचा जप करणारा असेल कदाचित. तो एका गावात राहणारा सामान्य माणूस होता. श्रीगुरूंचा भक्त होता, पण काहीतरी कौटुंबिक अडचणी, डोमेस्टिक मिझरीज असा शब्द आहे. म्हणजे घरातली दुःख, सांसारिक ताप यांनी तो खूपच त्रस्त झाला होता. अच्छा. दुःखातून मार्ग दिसेनासा झाला होता त्याला. अशा परिस्थितीत त्याच्या मनात श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनाची एक प्रचंड इच्छा, एक तळमळ निर्माण झाली. असह्य तळमळ. त्याने ऐकलं होतं की गाणगापूरला गुरूंच्या पादुका आहेत, तिथे आजही कृपा मिळते, अनुभव येतो. म्हणून मग सगळं सोडून त्याने गाणगापूरला जायचं ठरवलं. जणू काही तोच शेवटचा आधार होता त्याच्यासाठी. आणि मग तो निघाला प्रवासाला. त्या प्रवासातलं त्याचं बोलणं श्रीगुरूंना उद्देशून ते खूप वेगळं आहे, थेट आहे. काय म्हणत होता तो? कशी होती त्याची मनस्थिती? त्याची मनस्थिती अत्यंत व्याकुळ, आर्त, करुण. तो चालताना सतत गुरूंचा धावा करत होता. त्याची प्रार्थना म्हणजे फक्त विनवणी नव्हती, त्यात एक प्रकारचा हक्क होता, थोडासा राग पण होता आणि पराकोटीची आर्तता होती. हक्क? रागासारखं? हो. तो म्हणत होता, गुरुदेवा, माझे आई, वडील, भाऊ, मित्र सगळं काही तुम्हीच आहात. तुम्ही तर कृपा सिंधू आहात, त्रिमूर्तींचे अवतार आहात. तुमच्या नावाने संकट जातात म्हणतात, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? बापरे. तो पुढे म्हणतो, तुम्ही परीस आहात म्हणतात, लोखंडाचं सोनं करणारे, मग माझं आयुष्य का बदलत नाही अजून? तो गुरूंना त्यांच्याच वचनांची आठवण करून देतो. म्हणजे? तो म्हणतो, माझ्या पूर्वजांनी, सायदेवांनी तुमची सेवा केलीये, त्या पुण्याचा तरी विचार करा, माझ्यावर कृपा का नाही होत? कलियुगात भक्तांचा उद्धार करणार असं वेद सांगतात, मग ते वचन माझ्या बाबतीत खरं करून दाखवा ना. अरे देवा. तो स्वतःला कमी लेखतो, पण मी अज्ञानी आहे, मला भक्ती कशी करायची ते कळत नाही, मन चंचल आहे माझं, पण दया करा. तुमची रीत अशी आहे का की काही घेतल्याशिवाय तुम्ही देत नाही? मग मी गरीब तुम्हाला काय देऊ? यात तुमचं मोठेपण कुठलं राहिलं? हे ऐकून खरंच अंगावर काटा येतोय. ही तर एका भक्ताची आपल्या देवाशी किंवा गुरुशी चाललेली अगदी खाजगी थेट तक्रार आहे. यात भीती नाहीये, अधिकार वाटतोय. अगदी बरोबर पकडलत. यात भीती नाहीये, कारण त्याला खात्री आहे की गुरु माझेच आहेत. यात आर्जव आहे, पण त्याचबरोबर अधिकारवाणीनी विचारणा पण आहे. हो ना. तो म्हणतो, मी तुमचा बाळ आहे, दास आहे, माझ्या बाबतीत इतके कठोर का? रागावला आहात का? कृपा करायला इतका उशीर का? त्याची अवस्था इतकी टोकाला गेलेली की त्याला देहाची शुद्ध नव्हती, फक्त गुरुस्मरण आणि चालणं. तळमळ म्हणजे काय ते यातून कळतं. आणि मग इतकी आर्तता, इतकी तीव्र तळमळ, या प्रार्थनेचं फळ मिळालं का त्याला?
श्रीगुरूंनी प्रतिसाद दिला त्याच्या हाकेला. भक्ताची खरी हाक गुरूंपर्यंत पोचतेच. नामधारक चालून चालून थकून गेला होता. शरीर अगदी गळून गेलं होतं. तो एका झाडाखाली बसला विश्रांतीसाठी. हां, आणि तिथेच त्याला ग्लानी आली. झोप लागली. थकव्याने. हो, आणि त्याच अवस्थेत जशी गाय वासरासाठी हंबरत धावते ना, तशीच नामधारकाच्या हृदयातली ती तीव्र वेदना ऐकून गुरुनाथ धावले त्याच्यासाठी. त्याला स्वप्नासारखं पण अगदी स्पष्ट असं श्रीगुरूंचं दर्शन झालं. कसं होतं ते रूप? तो क्षण कसा असेल कल्पनाच करवत नाही. ग्रंथकार वर्णन करतात, जटाधारी, अंगाला भस्म लावलेलं, व्याघ्र चर्म नेसलेले, अत्यंत तेजस्वी पण तितकेच शांत, कृपाळू मुद्रेचे श्री नृसिंह सरस्वती त्याच्या समोर उभे होते. डोळ्यात फक्त करुणा. नामधारकाने ते रूप पाहिलं आणि तो ओळखला लगेच. त्या दर्शनाने काय झालं मग? त्याची जी तळमळ होती ती शांत झाली? एका क्षणात, ज्या क्षणी त्याने ते रूप पाहिलं, त्याची सगळी चिंता, दुःख, तळमळ सगळं काही विरून गेलं. त्याला इतका आनंद झाला, इतका हर्ष झाला की काय सांगावं. तो देहभान विसरून धावत गेला आणि गुरूंच्या पायावर कोसळला. मस्तक ठेवलं चरणांवर. आणि गुरूंनी आणि कृपाळू गुरूंनी अत्यंत प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, वरदहस्त. आणि स्वतःच्या हाताने त्याच्या कपाळाला भस्म लावलं. जणू काय सांगितलं, तू माझा आहेस, काळजी करू नकोस. हा अनुभव खरंच शब्दांच्या पलीकडचा आहे. खरंच. नामधारकाच्या डोळ्यातून आता अश्रू येत होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाश्रू होते. त्या अश्रूंनी त्याने गुरूंच्या पायांवर अभिषेकच केला जणू. त्याने ती पायाखालची धूळ उचलली, डोक्याला लावली, अंगाला लावली. भक्तिभाव. तिथेच त्याने मनोमन, मनातल्या मनात गुरूंची षोडशोपचारे पूजा केली. मानसपूजा म्हणतात त्याला. आणि तेव्हा त्याला एक अद्भुत अनुभव आला की गुरूंची ती मूर्ती आता बाहेर नाहीये, ती आपल्या हृदयातच स्थिर झालीये, आतमध्ये. वा, म्हणजे बाहेरचं दर्शन आतल्या अनुभूतीत बदललं. हो. त्याची सगळी व्यथा संपली असेल मग तर. हो, सगळी चिंता, दुःख, तळमळ, भीती सगळं नष्ट झालं. त्याचं मन एकदम शांत, निश्चल झालं. तो एका अथांग आनंदाच्या समुद्रात बुडून गेला. ब्रह्मानंद म्हणतात त्याला. गुरूंच्या एका कटाक्षाने, एका स्पर्शाने त्याचं सगळं आयुष्य बदलून गेलं. जो दुःखाने तळमळत होता तो आता ब्रह्मानंदात रमला होता. खरंच अद्भुत. तर श्रीगुरुचरित्राच्या या पहिल्या अध्यायाच्या आपल्या या चिंतनातून आपण पाहिलं की मंगलाचरण म्हणजे केवळ वंदन नाही, तर कार्यासाठी दैवी अधिष्ठान कसं मिळवलं जातं. हो, सरस्वती गंगाधरांनी आपल्या वंशावळीतून गुरुनिष्ठेचा वारसा आणि ग्रंथ लिहिण्यामागची प्रेरणा कशी सांगितली. गुरुचरित्र पठणाचे लाभ, गाणगापूरचं महत्त्व हे पण समजून घेतलं. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामधारकाची कथा. दुःखातून आलेली ती तीव्र तळमळ, ती आर्त प्रार्थना आणि त्याला मिळालेलं गुरूंचं दर्शन आणि त्यामुळे झालेला त्याचा कायापालट, हा अनुभव म्हणजे या अध्यायाचं जणू हृदयच आहे. अगदी बरोबर म्हणालात. हा पहिला अध्याय आपल्याला हेच शिकवतो की आयुष्यात कितीही दुःख योत, संकटे योत, निराशा योत, पण जर गुरूंप्रती श्रद्धा पक्की असेल, दर्शनाची किंवा कृपेची तीव्र तळमळ असेल, तर ती तळमळ भक्ताला त्याच्या ध्येयापर्यंत पोचवतेच. हो. आणि नामधारकाची प्रार्थना हे पण शिकवतं की भक्तीत फक्त लीनता नसते. कधीकधी हक्काने, अधिकारवाणीने आपल्या आराध्याकडे आपली व्यथा मांडणं हे सुद्धा तीव्र प्रेमाचं आणि श्रद्धेचं लक्षण असू शकतं. खरं आहे. आणि अशा निस्सीम भक्तीचं फळ म्हणजे केवळ दुःखमुक्ती नाही, तर मनाला मिळणारी ती अपार शांती आणि परमानंदाची अनुभूती. हाच या अध्यायाचा मुख्य संदेश आहे, जो आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये अजून उलगडत जाईल. नक्कीच. आणि ही गुरुशिष्य परंपरा, हा भक्तीचा अनोखा प्रवास आपल्याला नक्कीच खूप काही शिकवून जाईल. हो, आणि जाता जाता एक विचार येतो मनात. नामधारकाने ज्या तीव्रतेने, ज्या हक्काने गुरूंना साथ घातली, तशी साथ घालण्या इतकी तीव्र तळमळ आपल्या आयुष्यात कशासाठी आहे, आणि त्या तळमळीला आपण प्रार्थनेत कसं व्यक्त करतो. फक्त मागतो का की नामधारकासारखं कधीतरी आपल्या आराध्याशी एक संवाद साधतो. यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही. खूप छान विचार दिलात शेवटी. त्यावर नक्कीच विचार करायला हवा.